कॅप राऊंड 4 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आता विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, कॅप 1 पासून कॅप 4 पर्यंत कोणत्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना अजूनही असं वाटतं की मला ब्रांच चांगली पाहिजे त्याच कॉलेजमध्ये, किंवा मला स्पॉट राऊंडला भाग घ्यायचा आहे टॉप कॉलेजेसमध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. मी डायरेक्ट आपल्या वेबसाईटवर येईन आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला कळतंय की इथे पहा 2/9/2025 ते 4/9/2025 म्हणजेच 4 सप्टेंबर इज द लास्ट डेट टू गेट द ऍडमिशन थ्रू कॅप 4. ओके, कॅप राऊंड 4 चे जे काही ऍडमिशन्स आहेत ते ऍडमिशन साठी आज शेवटची डेट आहे. आता कॅप राऊंड प्रोसेस कंप्लीट झाल्यात जमा आहे. आता प्रत्येक कॉलेजचे जे काही स्पॉट राऊंड आहेत किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहेत, आता जर गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर त्यांचे इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स नाही आहेत. वालचंद सांगलीमध्ये काही इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स आहेत, पण जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट्स नाही आहेत, पण त्यांचे स्पॉट राऊंड मात्र होणार आहेत. आता असे कोणकोणते कॉलेजेस आहेत की ज्यांचे स्पॉट राऊंड होणार आहेत, तर जवळपास सर्वच इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये स्पॉट राऊंड होतात. आता जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत त्या टॉपच्या कॉलेजेसना अप्लाय करणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते. आता फॉर एक्झाम्पल मी इथे सीयूपीचं जे काही सीयूपीच्या वेबसाईटवर त्यांनी शेड्यूल पब्लिश केलेलं आहे तेच मी इथे आणलेलं आहे. आता या शेड्यूल नुसार पहा इथे काय दिलेलं आहे, तर इथे पहा इम्पॉर्टंट डेट्स अँड इन्स्ट्रक्शन टू अप्लाय फॉर ए कॅप और स्पॉट राउंड ॲट सीयूपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. स्पॉट राउंड फॉर आणि लास्ट डेट अँड टाइम ऑफ ऍप्लिकेशन त्यांनी दिलेलं आहे. आता इथे जर आपण चेक केलं तर लास्ट डेट अँड टाइम ऑफ ऍप्लिकेशन मध्ये जर आपण चेक केलं तर फर्स्ट इयर बीटेक ऍडमिशन साठी लास्ट डेट आहे 6 सप्टेंबर 2025 अप टू 3 PM. टायमिंग सुद्धा दिलेला आहे. आणि त्यानंतर त्याच्या पुढे त्यांनी काय दिलेलं आहे पहा, इथे एक लिंक दिलेली आहे सीयूपी युनिव्हर्सिटीसाठी. पहा, फॉर कॅप रजिस्टर कॅन्डिडेट अँड फॉर नॉन कॅप रजिस्टर कॅन्डिडेट. मग कॅप रजिस्टर कॅन्डिडेट साठी ही लिंक आहे आणि ज्यांनी कॅप राऊंड मध्ये भाग घेतला नाही किंवा कॅप राऊंड साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यासाठी ही लिंक दिलेली आहे खालोखाल. ओके, तुम्ही सीयूपी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन हे एक्सेस करू शकता किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला हे पीडीएफ मिळू शकेल. ओके, त्याच्या पुढे व्हीजीटीआयचा विचार करूया. पहा, इन्स्टिट्यूट लेवल स्पॉट राउंड फॉर फर्स्ट इयर ऑफ द 4-year डिग्री कोर्स इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी अगेन्स्ट कॅप वॅकन्सीज फॉर अकॅडमिक इयर 2025-26. आणि त्यांनी सुद्धा इथे ओके हे पहा the eligible candidates need to fill an online application through Google form by Monday 8 September 2025 before 5 PM. त्यांनी सुद्धा ही डेट दिलेली आहे आणि त्याच्या खालोखाल त्यांनी इथे पहा हा स्कॅनर दिलेला आहे. The eligible candidate as per 1.1 need to apply in online mode through the Google फॉर्म लिंक. आणि गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, त्याचा स्कॅनर दिलेला आहे. प्लीज पेस्ट द अबो लिंक और स्कॅन QR इन युअर ब्राउझर टू ओपन द गुगल फॉर्म. हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता जेणेकरून तुम्ही डायरेक्ट त्या कॉलेजच्या गुगल फॉर्मवर जा असं. आणि व्हीजीटीआयचा तो गुगल फॉर्म तुम्ही भरू शकता. पुढे आहे ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये ज्या काही सीट्स वॅकंट असतील त्याच्यासाठी ते स्पॉट राऊंड कंडक्ट करणार आहेत. आता इथे पहा, अरे वेट,
इथे पहा, नोटीस फॉर इन्स्टिट्यूट लेवल राउंड फॉर फर्स्ट इयर बीकेम इंजिनिअरिंग अँड बीटेक 7 ब्रांचेस आहेत फॉर मुंबई कॅम्पस. इन्स्टिट्यूट कोड दिलेला आहे त्यांनी, ऍडमिशन 2025-2026. लास्ट डेट ऑफ सबमिटिंग गुगल फॉर्म. गुगल फॉर्म सबमिट करण्यासाठी त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे फ्रायडे सप्टेंबर 5 वाजेपर्यंत. ओके. डेट ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले 8 सप्टेंबरला ते मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी वगैरे आहे. डेट ऑफ फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले त्यांनी दिलेला आहे सप्टेंबर 10, 2025 4 PM पर्यंत. ओके. पुढे डेट ऑफ इन्स्टिट्यूट लेवल राऊंड इन पर्सन. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड जो होणार आहे ICTचा तो होणार आहे 12 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता. आणि टोटल फीज फॉर ऑल कॅटेगरी कॅन्डिडेट्स त्यांनी फीज सुद्धा दिलेली आहे. आणि मोड ऑफ पेमेंट डिमांड ड्राफ्ट ओनली हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे इन फेवर ऑफ. आणि कोणाच्या नावे डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे हेही तिथे दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे पुढे पहा, रजिस्ट्रेशन लिंक. इथे ICTची रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ऍट द गिव्हन लिंक. ही लिंक दिलेली आहे त्या PDF मध्ये. आणि पुढे गुगल फॉर्म सुद्धा दिलेला आहे. कॉपी अँड पेस्ट पहा इथे, कॉपी अँड पेस्ट द लिंक इन सेपरेट विंडो. ही लिंक जी आहे ती सेपरेट विंडो मध्ये पेस्ट करायची आहे. त्या गुगल फॉर्म वर जायचं आहे आणि आपल्याला तो ICTचा जो गुगल फॉर्म आहे तो भरून जे काही पेमेंट वगैरे असेल ते करून आपण हा ICT कॉलेजमध्ये अप्लाय करू शकतो. ओके. अशा रीतीने हे सुद्धा PDF ICT कॉलेजच्या वेबसाईटवर आलेलं होतं. त्यानंतर पुढे पहा, SPITची ही ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी अगोदर रिलीज केलेली. त्यांना ते बंधनकारक होतं की आपल्या स्पॉट राऊंडची किंवा इन्स्टिट्यूट लेवलची राऊंडची ऍडव्हर्टाइजमेंट त्यांना पेपरमध्ये द्यावी लागते. ही त्याबद्दल ही आहे. आता यामध्ये इथे त्यांनी पहा, जे काही स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशनची जी काही डेट आहे ती 5 सप्टेंबरच दिलेली आहे 4 वाजेपर्यंत. पहा, द लास्ट डेट फॉर फिलिंग अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर वॅकन्सी आफ्टर कॅप अँड इन्स्टिट्यूट लेवल सीट्स फॉर फर्स्ट इयर बीटेक इंजिनिअरिंग कोर्सेस हॅज बीन एक्सटेंडेड टिल. म्हणजे त्यांनी ते डेट एक्सटेंड केलेली आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड पहा इथे, त्याच्याशी रिलेटेड त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा काही लिंक्स दिलेल्या आहेत. या लिंक्स तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट करून डायरेक्टली चेक करू शकता. पहा, नोटीस एक्सटेंड डेट साठी आहे, एक्सटेंडेड डेट आहे. फर्स्ट इयर बीटेक अगेन्स्ट कॅप फी नोटीस आहे, मीन्स एक कॅपची त्यांनी फी नोटीस दिलेली आहे. हे झालं SPIT. त्यानंतर आपण पाहूया ओके, PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. PICT मध्ये पहा, त्यांनी ऍक्टिव्हिटी शेड्यूल दिलेला आहे. त्यामध्ये इथे पहा, ऑनलाईन सबमिशन पहा इथे, ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन गुगल फॉर्म जो आहे फॉर रजिस्टर्ड कॅन्डिडेट साठी इथे पहा 25/7/2025 ते 7 सप्टेंबर 2025 म्हणजेच 7 तारखेपर्यंत त्यांचा गुगल फॉर्म आपण भरू शकतो. त्यांनी पुढे अजून काही डिटेल्स दिलेले आहेत. completion of the admission activity of institutional quota and vacancies after cap if any in the manner specified in the admission notice issued by the state CET cell. ओके, म्हणजेच हे 6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे. डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स ऑन इन्स्टिट्यूट वेबसाईट. इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये काही वॅकन्सीज असतील तर त्या डिस्प्ले होणार आहेत 6 तारखेला. लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीज रिफंड ॲज पर रूल. आपल्या सर्वांना माहित आहे की लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन विथ फुल फी रिफंड 11 सप्टेंबर आहे. आणि त्यानंतर कट ऑफ डेट फॉर ऑल टाइप्स ऑफ ॲडमिशन 13 सप्टेंबर आहे अप टू 5 PM. अँड फॉर इन्स्टिट्यूट, हे इन्स्टिट्यूटसाठी आहे. हे होतं कशाचं, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचं. त्यानंतर एक पहा, VITच्या वेबसाईट मधून मला ही ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे त्यांचं जे काही PDF आहे, PDF माझ्या मते त्यांनी वेबसाईट व्हिजिट केल्यानंतर लगेचच ते फ्लॅश होत होतं, ते मी इथे आणलेलं आहे. पहा,
इथे काय दिलेलं आहे, ऍप्लिकेशन्स ओपन फॉर FY BTech इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ए कॅप और स्पॉट राउंड फॉर 2025-26 फॉर प्रोबॅबल वॅकेन्सीज आफ्टर कॅप. म्हणजे कॅप राउंड 4 नंतर ज्या काही वॅकेन्सीज राहतील त्यासाठी हा स्कॅनर दिलेला आहे त्यांनी. आणि इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन्स म्हणजे जो 20% कोटा त्यांचा होता इन्स्टिट्यूट लेवल, त्यासाठी त्यांनी हा स्कॅनर दिलेला आहे. ओके, तर मी जवळपास CIP, VJTI, ICT, त्यानंतर SPIT आणि VIT बद्दल तुम्हाला ही माहिती त्यांच्या इन्स्टिट्यूट लेवल आणि स्पॉट राऊंड बद्दलची माहिती दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा एक लाईक करून मला कळवा. काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्समध्ये मी जास्तीत जास्त कमेंटना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मी ते थांबतो. धन्यवाद.